दूधगंगा धरणाला मोठी गळती लागली आहे। धरणाला धोका निर्माण झालाय। कोल्हापुरातल्या काळंबोळी धरणाची वाढती गळती हा चिंतेचा विषय बनलाय। साधारणपणे एखाद्या धरणाला लागलेली गळती ही 250 लिटर प्रति सेकंद असेल तर ती सामान्य मानली जाते, मात्र त्या पुढची गळती ही धोकादायक समजली जाते। गळती काढण्यासाठी 80 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, मात्र निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे, पण निविदा निघून सुद्धा वर्क ऑर्डर निघत नसल्यामुळे गळतीचं काम लालफितीच्या कारभारात अडकलंय आणि वेळेस ही गळती थांबवली गेली नाही तर धरणाला मोठा धोका असून नागरिक भीतीच्या छायेत आहेत। दिवसेंदिवस गळती वाढत असून धरणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। धरणाच्या गळतीमुळे वर्षाला 1.5 TMC पाणी वाहून जातंय आणि एवढ्या पाण्यात अख्खा कोल्हापूर जिल्हा वर्षभर पाणी पिऊ शकतो, मात्र इतकी मोठी गळती असून सुद्धा प्रशासनाला त्याचं सोयरसूतक नाही आणि या धरणाला धोका उद्भवला तर त्याचे मोठे परिणाम धरणाखालील गावांना भोगावे लागतील। कोल्हापुरातल्या काळंबवाडी अर्थात दूधगंगा धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे। मी सध्या धरणाच्या साईडवरती आहे आणि या ठिकाणी पाठीमागे पाहायला गेलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात धरणाला गळती लागल्याचं आहे ते दिसून येते। धरणाच्या भिंतीमधून आहे ते जवळपास 277 ते 300 लिटर प्रति सेकंद इतकं पाणी आहे ते या ठिकाणी वाहून जाताना पाहायला मिळतात। साधारण 250 लिटर प्रति सेकंदाच्या वर ही गळती असेल तर ती धोकादायक अशी समजली जाते आणि त्याच पातळीवरती काळंबवाडी धरणाची आता गळती आहे ती जाऊन पोहोचलेली आहे। प्रशासन फक्त लालफितीचा कारभार करताना पाहायला मिळते। खरं तर गेल्या वर्षीच आहे ती ही गळती काढण्याचं नियोजन आहे ते प्रशासनाने केलं होतं, त्यासाठी 80 कोटी आहे ते सरकारनं मंजूर सुद्धा केली होती, निविदा प्रक्रिया झाली, मात्र वर्क ऑर्डर कोणाला द्यायची या संदर्भात आहे ते हे सगळं काम अडून बसलेलं आहे आणि याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेण्याची गरज सुद्धा आता या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळते। कारण ही जर गळती काढली नाही तर मात्र या धरणाला धोका उद्भवतो असं अभियंते सांगताना पाहायला मिळतात। मात्र कामाचं सुरुवात आणि कामाच्या हालचाली कोणच करताना या ठिकाणी दिसून येत नाही। वारंवार अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजताना पाहायला मिळते। खरं तर 1990 पासून या धरणाला ही गळती आहे। साधारण त्यावेळी प्रति सेकंद 50 लिटर इतकी ही गळती होती। 3 वर्षापूर्वी गळती पूर्णपणे काढल्याचा दावा आहे तो प्रशासनाने केला होता, मात्र पुन्हा एकदा ही गळती आहे ती दिसून येते आणि त्या गळतीसाठी प्रशासनाने निधी उपलब्ध केला आहे। टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली, मात्र वर्क ऑर्डर कोणाला द्यायची याच्यासाठी जर काम अडत असेल तर नेमकं ते कुणाच्यासाठी काम अडतंय आणि त्याच्या मागे कोण आहे याची चौकशी आहे ती करण्याची गरज आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळतात। ही गळती कधी प्रशासन काढणार अशा पद्धतीचा सवाल आहे तो आता या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। मात्र एकूणच वाढलेली गळती पाहता सध्या धरणाला धोका आहे तो संभवतोय आणि त्याकडे नेमकं कोण दुर्लक्ष करते अशा पद्धतीचा सवाल आता या ठिकाणी शेतकरी उपस्थित करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, काळंबवाडी धरण, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबवाडी धरणाला गेले 2 वर्षे गळती चालू आहे। आता सुद्धा प्रति सेकंद 277 लिटर पाणी या काळंबवाडी धरणातून या ठिकाणी जात आहे, तर ते गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे। अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि नाहीतर उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो, हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणू देतो। आणखी एक मोठी बातमी आहे। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। शेतकऱ्यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी देऊन सुद्धा कंपनीचे भाडोत्री गुंड मोकाटच असल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यामध्ये समोर आलाय। अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्यानंतर आपण बघतोय की मंत्रालयाबाहेर अमित शाह के इशारे पे जो कांग्रेस के ऑफिस में हल्ला हुआ, हम सब उसका निषेध करने के लिए आज यहाँ जमा हुए हैं। मुंबई कांग्रेस युवा मोर्चा के गुंडों का हम जवाब दे रहे हैं। देवेंद्र फडणवीस के जो गुंडे जवाब दे रहे हैं। मुंबई कांग्रेस कल युवा मोर्चा के जो गुंडे हो जो हमारी ऑफिस तोड़ी गई, हम उसके विरोध में बाबा साहब अम्बेडकर के सम्मान में ये विरोध प्रदर्शन कर रहे हैं। आपला विरोध दर्शवतायत। काल भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आमने सामने आलेले होते आणि आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। एक एक करत या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।
खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तणाव वाढायला सुरुवात झालेली आहे. अखिलेश यादव यू कांग्रेस प्रेसिडेंट रिजाइन कर दिए. काँग्रेस प्रेसिडेंट यू कांग्रेस प्रेसिडेंट अखिलेश यादव. अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना आता फडणवीस, तुमको इस्तीफा देना होगा. अमित शाह, तुमको इस्तीफा देना होगा. कल मुंबई कांग्रेस ऑफिस में जो हल्ला हुआ है उसके विरोध में अमित शाह को इस्तीफा देना होगा. बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है. बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है. बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है. अमित शाह को इस्तीफा देना होगा. अमित शाह को इस्तीफा देना होगा. अमित शाह को इस्तीफा देना होगा. राहुल जिंदाबाद. बाबा साहब अम्बेडकर युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यालयावरती जो काही हल्ला करण्यात आला आणि त्यासोबत अमित शहांचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलं विधान त्याचा देखील निषेध केला जातोय. मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी तिथे येऊन आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय, काम सुरू केलंय आणि तरी देखील हे काही आंदोलक काही ऐकत नाहीयेत, थांबत नाहीयेत. घोषणाबाजी जोरदार सुरू आहे. अमित शहा राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, अशा प्रकारच्या घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. मंत्रालयासमोर काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेऊन पोलिसांनी कितीही मध्यस्थी केली किंवा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलनकर्ते काही ऐकत नाहीयेत आणि शेवटी एका आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. इतर देखील आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, मात्र पोलिसांनी त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस तिथं पोहोचलेले आहेत आणि पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलायत. अमित शहांनी माफी मागावी, अमित शहांनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेसचं जे कार्यालय फोडण्यात आलं किंवा त्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली त्याचा देखील निषेध काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत. वर्षा गायकवाड यांची देखील संतप्त प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती आणि आता पुन्हा एकदा मंत्रालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलंय. मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे, मात्र पोलीस तिथे पोहोचलेत आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी बऱ्याचशा आंदोलकांना गाडीमध्ये कोंबलेलं दिसतंय, मात्र तरी देखील आंदोलनकर्ते काही ऐकत नाहीयेत. घोषणाबाजी सुरूच आहे. संविधानाची प्रत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातामध्ये घेऊन हे आंदोलनकर्ते घोषणाबाजी करतायत. पोलिसांनी बऱ्याचशा आंदोलकांना ताब्यात घेतलंय. काँग्रेसचं कार्यालय काल फुटलं आणि त्याच्याच निषेधार्थ त्याचसोबत अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं विधान या सगळ्याचा निषेध काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या तिथं उपस्थित आहेत. सुस्मिता, काय माहिती? कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. काल मुंबई काँग्रेसमध्ये आपण जर बघितलं तर मुख्य कार्यालयाबाहेरच सर्व कार्यकर्ते भाजपचे आणि काँग्रेस भिडलेले होते आणि आता या ठिकाणी महिला कार्यकर्ता ताब्यात घेऊन पोलीस येत आहेत. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनादरम्यान आपण बघतोय की विविध कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. काही महिला या महिलांची आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीची
विरोधात हे सरकार आहे, या सरकारचा निषेध करतो. या अमित शहांना इस्तीफा देणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत तिथे. सुस्मिता, खरं तर आपण बघतो की मंत्रालयाबाहेरच हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे संपूर्णपणे जो मुख्य रस्ता आहे